न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। केवळ पुस्तकी ज्ञानाचे धडे न देता विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध आधुनिक उपक्रम राबवणारे विद्या सेवा संस्थेचे संस्थापक तथा प्रणित विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गणेश पिंपळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला। प्रणित विद्यालय नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे, सप्तशृंगी नागरी पतसंस्थेच्या संचालिका दीपाली गीते, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके, रंजनाताई भानसी मॅडम, माजी महापौर मनपा नाशिक अरुणजी पवार साहेब, माजी नगरसेवक मनपा नाशिक अहिरराव सुवर्णकार समाज नाशिक अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, कल्पना वधूवर सूचक मंडळाचे संचालक अनिल सुकेनकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पिस्तूल नेमबाज श्रद्धा नलमवार, हिरवांकुर फाउंडेशनचे निलय बाबू शहा, दिलीप कोच, संचालक दिलीप पिंगळे, खरोटे कॉमर्स क्लासेस संचालक विनोद खरोटे, हरिओम सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश थोरात, नेमबाज राष्ट्रीय खेळाडू मच्छिंद्र सोनवणे, गुणवंत कामगार कल्याण मंडळ नाशिक अध्यक्ष DL जाधव, मान्य फाउंडेशनच्या वंदना नागवंशी, गुणवंत कामगार विद्यासेवा संस्थेचे अध्यक्ष सुरेखा पिंगळे, विद्यासेवा संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रणित पिंगळे आणि उत्सव मूर्ती गणेश पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी क्रीडा महोत्सव, व्हर्च्युअल रियालिटी लॅबचे उद्घाटन तसेच भव्य आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भव्य शूटिंग रेंजचे उद्घाटन करण्यात आले। तब्बल 1000 बीजांचे रोपण करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं। त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली। या कार्यक्रमासाठी विद्या सेवा संस्था नाशिक आणि मानिनी फाउंडेशन गुणवंत कामगार कल्याण मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। तर ग्रॅव्हिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे मोलाचे सौजन्य लाभले। अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही 1000 वृक्षांचं बीज रोपण करून एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जितक्या वर्षाचं बाळ असतं तितक्या वयाची जर बीज त्या बाळाच्या हाताने आपण लावली तर त्या बाळाच्या नावावर ते झाड म्हणून ते बाळ ते मोठं करणं। आणि आम्ही पुढच्या आषाढी एकादशीला त्या बीजचं जेव्हा 1 वर्षाचं झाड होतं तेव्हा आषाढी एकादशीला आम्ही ते झाडं रुजवतो। त्याचा आज पण कार्यक्रम होता। तसंच आमचं प्रणित विद्यालयाचं प्रणित रायफल शूटिंग स्पोर्ट क्लब, पिस्टल शूटिंग स्पोर्ट क्लबचं सुद्धा आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। शास्त्रासोबत शस्त्रविद्या शिकवली जाणे हे आपल्या गुरुकुल शिक्षा प्रणालीचं एक फार महत्त्वाची नीव आहे आणि आमचा हा प्रयत्न आहे। तर आम्ही विद्यार्थ्यांना नॅशनल, इंटरनॅशनल आणि पुढेही परीक्षांसाठी तयार करण्यासाठी आम्ही हा प्रयत्नात आहोत आणि आमची मुलं आता मला वाटतं यावर्षी तुम्हाला दिसतील सुद्धा। आले खरं मला वाटलं होतं की खाली बसून मांडी घालून तुमच्यामध्ये बसावं, परंतु नंतर जाणवलं आपण मांडी घालून बसू नाही शकणार। 26 जानेवारीला पेठे हायस्कूलचा विद्यार्थी आहे, 50 वर्ष झाले 10वीला आणि त्या दिवशी आम्ही एक लुटूपुटूची शाळा तिथे भरवतोय आमचा वर्ग आणि शाळेला 21 लाखाची देणगी आमच्या 10वी आणि 11वी जी कॉमन बॅच होती, म्हणजे आम्ही पहिले 10वीचे आणि 11वी SSCचे असे 21 लाखाची देणगी अशी शाळा भरवतो आहे। आणि म्हणजे मलाही आता पाडेपाठ करावे लागतील असं वाटतंय आणि खास करून मी प्रणितचं अभिनंदन करेल। MBA नंतर कुठला जॉब न पकडता त्यांनी शाळेचं जे एक उद्दिष्ट केलेलं आहे त्या उद्दिष्टात त्याला निश्चित यश मिळेल आणि त्याच्यासाठी जर काही आमची मदत लागली तर त्यांनी जरूर आमच्याकडे यावं। आज या ठिकाणी प्रणित माध्यमिक व प्राथमिक शाळेचा क्रीडा महोत्सवच्या आयोजन प्रसंगी मला आयोजकांनी बोलवलं, त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद देतो। या शाळेचे जो डेमो मी बघितला त्यावरून मी खूप भारावून गेलो। म्हणजे 5 वर्षाचे मुलं ज्या पद्धतीने इथे डेमो देत होते मॅथमॅटिक्सचे, ते खरंच खूप उत्कृष्ट डेमो होता। त्यावरून मला निश्चित असं वाटते की सर्व विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे इथे शिक्षण देण्यात येतं ते खूप उत्कृष्ट क्वालिटीचं नक्कीच असेल आणि या मुलांनी अशीच प्रगती करावी, अभ्यासासोबत खेळांमध्ये सुद्धा प्रावीण्य मिळावं यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। तसेच पिंगळे सरांना आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनला घेऊन या, मी त्यांना पोलीस स्टेशनच्या कामकाजाबद्दल माहिती देईन। आमच्या पोलीस स्टेशनला जे काही अस्त्र शस्त्र वगैरे असतात त्याबद्दलची माहिती देणार आहे। धन्यवाद सर।